काल कोणता दिवस झाला तो फ्रेंडशिप डे कालच झाल्यामुळे मैत्र दिन त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि परवाच अण्णाभाऊ साठे यांची जयंती झालेली आहे, त्यामुळे त्याही जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिथे गुरुजन तुम्हाला खूप असे चांगले भेटलेले आहेत. तुमची प्रगती पाहून आम्ही आनंदी झालो आहोत. तुम्ही भविष्याचे कलाकार आहोत. तुमचं भविष्य आज या ठिकाणी सुंदर असं घडत आहे ते आम्ही या ठिकाणी आज आपण एक गुरु जनावरी गीत सादर करू. तुम्ही माझ्यासोबत म्हणायचे, म्हणता ना? गुरु आमचे महान, गुरु आमचे महान, आमच्या महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची शान. गुरु विना ज्ञान नाही, गुरु विना विज्ञान. गुरु आमचे महान, आमच्या महाराष्ट्राची शान, गुरु आमचे महान, आमच्या महाराष्ट्राची शान. गुरुजी विना ज्ञान नाही, गुरुजी विना विज्ञान. गुरु आमच्या विद्यार्थ्यांना विद्या करतात दान, गुरु आमचे विद्यार्थ्यांना विद्या करतात दान. गुरु आमचे महान गड्यानो, गुरु आमचे महान. शिक्षण हे दूध वाघिणीचे, शिक्षण हे दूध वाघिणीचे, सांगून गेले बाबा महान. शिक्षण हे दूध वाघिणीचे, सांगून गेले बाबा महान. गुरु आमचे महान गड्यानो, गुरु आमचे महान. आम्ही जगत राहू, मेहनत घेऊ, बुद्धीला ताण देऊ. गुरु आमचे महान, आमच्या महाराष्ट्राची शान, आमचे गुरु आमचे महान. शाळा आमची मंदिर आहे, देव आमचे गुरु महान. शाळा आमची मंदिर आहे, देव आमचे गुरु महान. शब्द शृंगांच्या माळा घेऊन गाऊ गुरुचे गान, आज गाऊ गुरुचे गान. गुरुजी आमचे महान गड्यानो, गुरु आमचे महान. महाराष्ट्राची शान, आमच्या भारताची शान. गुरु आमचे महान गड्यानो, गुरु आमचे महान. त्यानंतर आणखीन एक कविता. खारुताई माहित आहे तुम्हाला? खारुताई बघितला? खारुताईवर लिहिले आहे छोटीशी, मी ते तुम्हाला त्या ठिकाणी वाचून द्या. खारुताई, एवढीशी खारुताई, तिला असते नेहमीच घाई. असते का? असं कळती सारखंच, कधी दमानं चलती का? नाही. म्हणून एवढीशी खारुताई, तिला असते नेहमीच घाई. सरसर सरसर झाडावर जाई, भरभर भरभर खाली. पाहिलं तुम्ही? परस बागेत फिरत राही, परस बागेत फिरत राही. अंगणातले वाळवण खाऊन जाई. माहिती का? अंगणात वाळू घातलेले ज्वारी शेंगा बिंगा लगेच ते खाऊन जाते. एकदा तिची फजिती झाली. काय झालं? एकदा तिची फजिती झाली, झाडावरून उतरली खाली. कुत्रा होता झाडाखाली. काय झाली गंमत? कुत्रा होता झाडाखाली. दोघांची नजर एक झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दोघांची नजर एक झाली. खारुताईनं
त्या कुत्र्याला पाहून धूम टोकली, पळता पळता खाली पडली. गडबडीमध्ये काय होतं, दुसऱ्या पायाला ती गडबडीत पडते. पळता पळता खाली पडली आणि घाबरून उंदराच्या बिळा वेळ प्रसंगी भारतातून आपल्याला काय शिकायला मिळतं. वेळ प्रसंगी म्हणजे घाट बदलावी लागते किंवा निर्णय बदलावे लागतात. तर ते झाडावर राहणारी खारुताई सुद्धा त्या अडचणीच्या टायमाला स्थिती राहण्यापुढे तिचा जीव लागतो. एक मिनिट बस सर, इकडे पहा. हे विद्या म्हणजे अमृत आहे मुलांनी. दररोज शाळेत यायचं, शाळा बुडवायची नाही, चांगलं ज्ञान प्राप्त करायचं. चांगलं ज्ञान प्राप्त केलं तर पुढे तुम्ही इंजिनियर होता, डॉक्टर होता, पुढे जाता. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आता सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघीण म्हणजे कशी असते, गुरगुर करते, वाघ गुरगुर करते. म्हणून जे जे शिक्षण घेतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता ते पाहिले का तुम्ही परवा मोर्चे काढलेले दिल्लीमध्ये शिकलेले वाघ होते, ते वाघाचे बछडे होते, सिंहाचे बछडे होते. म्हणून ते सरकारला सुद्धा त्यांनी काय केले, आणि बसवले, त्याला राजीनामा द्यायला लावले. ते शिक्षणासाठीच होते. शिक्षणामध्ये भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केल्यामुळे आज त्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. हे शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे. तर गुरु तुम्हाला चांगले मिळालेले आहेत. तुम्ही तसा पुरेपूर उपयोग करून घ्या आणि शिकत राहा. आणि आपल्यासाठी सावित्रीबाईंनी किती कष्ट घेतले होते. ज्यावेळेस आपल्याकडे शिक्षणाचे दार खुले नव्हते, बाकी इतर समाजाला शिक्षणाची परवानगी नव्हती, त्यावेळेस सावित्रीबाईंनी अंगावर शेण, माती, दगड झुलून मुलीसाठी तर शाळा होती. मुलींना शाळा शिकायचं म्हणजे काय होतं, आपल्या देशामध्ये पाप समजायचे. त्या पूर्वीच्या काळात लोक मुलींनी शाळा शिकले म्हणजे पाप आहे आणि धर्मपुत्र म्हणायचे मुलींनी वाचल्यानंतर. अशा अवस्थेमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये भडेवाड्यामध्ये एक मुलींची शाळा स्थापन केली. त्यांना अनेक समाजामध्ये विरोध झाला, परंतु डबल होता. त्यांनी ते शाळा तशीच पुढे चालवली आणि चालवत आल्यानंतर हे इथपर्यंत आले आणि तसंच ते फळ तुम्हाला मिळालेलं आहे. एवढं बोलतो मी.